मित्रांनो, तुम्ही जर का चांगल्या पद्धतीने युट्यूबवर व्हिडिओ अपलोड केला तुम्हाला काय रिझल्ट भेटतो चला मी दाखवतो. मित्रांनो, तुम्ही युट्यूबवरती जाऊन सर्च करा की युट्यूब बॅनर कसं बनवायचं. तुम्हाला 1 किंवा 2 नंबरवरती माझा व्हिडिओ शो करेन, त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. आणि हे पण सर्च करा की कॅपकट ऍप कसं डाउनलोड करायचं, तरी पण तुम्हाला माझा व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी 1 किंवा 2 नंबरला बघायला भेटेल मित्रांनो. आणि तुम्ही हे पण सर्च करा प्रोफेशनल कलर ग्रेडिंग कशी करायची, लगेच तुम्हाला 1 किंवा 2 नंबरवरती माझा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो. त्या ठिकाणी बघा मित्रांनो, एखाद्या व्यक्ती जर का युट्यूबवरती सर्च करा कॅपकट ऍप कसं डाउनलोड करायचं, तर त्या ठिकाणी मित्रांनो त्या व्यक्तीला लगेच माझा व्हिडिओ त्या ठिकाणी 1 किंवा 2 नंबरवरती बघायला भेटेल. बघितल्यानंतर मित्रांनो तो व्यक्ती काय करेल, लगेच तो व्हिडिओला ओपन केल्यानंतर मित्रांनो व्हिडिओला व्ह्यूज तर येणारच ना. मला माहित आहे मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड करतात तेव्हा तो व्हिडिओ कोणासमोर रँक करत नाही. म्हणजेच मित्रांनो, तो एखाद्या व्यक्तीनं व्हिडिओ तुमचा सर्च केला तर तो व्हिडिओ त्या व्यक्तीसमोर तो पोहोचत नाही. माहित आहे मित्रांनो, असं का होतं, कारण तुम्ही युट्यूबवरती चांगल्या पद्धतीने व्हिडिओ अपलोड करत नाही. मित्रांनो, व्हिडिओ अपलोड करायच्या टायमिंगला मित्रांनो व्हिडिओचा एसईओ करणं खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. एसईओचा अर्थ म्हणजे मित्रांनो SEO म्हणजे मित्रांनो सर्च इंजिन ऑब्जेक्शन. बघा मित्रांनो, तुम्ही जर का एसईओ करायला शिकले तर तुमचा व्हिडिओ 1 नंबरला रँक करत, म्हणजे मित्रांनो तुमचा व्हिडिओ 1 नंबरला दिसेल. एक किंवा कोणी पण सर्च करतो मित्रांनो तुमचा व्हिडिओ 1 नंबरला रँक करेल, म्हणजे त्या व्यक्तीला तो व्हिडिओ 1 किंवा 2 नंबरला लगेच दिसेल. मित्रांनो, मी ज्या पद्धतीने व्हिडिओ अपलोड करतो त्याच पद्धतीने सर्व तुम्हाला आज माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार मित्रांनो, की व्हिडिओ कसा अपलोड केला जातो, कसं डिस्क्रिप्शन लिहिलं जातं, कसं टायटल टाकायचं, कशा पद्धतीने सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा अपलोड करायचा आज आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात पहिले काय करायचं, तुम्ही जो पण टॉपिकवरती व्हिडिओ बनवलाय मित्रांनो, तो टॉपिक तुम्ही किती घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला ज्या पण टायटलवरती तुम्हाला व्हिडिओ बनवलाय ते टायटल तुम्ही विचार करून घ्यायचं मित्रांनो, की आपल्याला कोणत्या टायटलवरती व्हिडिओ बनवायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता, इथं माझा व्हिडिओ 1 नंबरला रँक करत आहे मित्रांनो, बघू शकता. तर मित्रांनो काय करायचं आहे बघा, ते जाऊ दे. आता तुम्हाला सांगतो, आता तुम्ही जो पण टॉपिक तुम्ही घ्यायचा आहे मित्रांनो तो विचार करून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर मित्रांनो जो पण तुम्ही व्हिडिओ बनवत आहे तो टॉपिक तुम्हाला इथे घेऊन घ्यायचा आहे. घेतल्यानंतर मित्रांनो काय तर सर्च करायचं आहे. बघा मी आता जसं की घेणार आहे VN व्हिडिओ एडिटर. तर मित्रांनो अशा पद्धतीने मी एक टायटल घेणार मित्रांनो. घेतल्यानंतर मित्र काय करायचं, इथं बघा 1 नंबरला जो व्हिडिओ मित्रांनो तो व्हिडिओला ओपन करून घ्यायचा आहे. केल्यानंतर मित्रांनो काय करायचं, या व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने या व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट काढल्यानंतर मित्रांनो काय करायचं, ChatGPT सर्वात पहिले काय करायचं मित्रांनो, गॅलरीमध्ये जायचं. गॅलरीमध्ये गेल्यानंतर मित्रांनो काय करायचं, ते व्हिडिओला आपल्याला आपण जो स्क्रीनशॉट काढला आता तो स्क्रीनशॉट आपल्याला क्रप करून घ्यायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो चला आपल्या गॅलरीमध्ये तर मित्रांनो बघू शकता हा स्क्रीनशॉट आपण काढलाय. तर मित्रांनो याचं टायटल फक्त आपल्याला काय करायचं आहे, क्रप करून घ्यायचं आहे मित्रांनो. आपल्याला डायरेक्ट कॉपी पेस्ट नाही करायचं मित्रांनो, थोडीशी चेंजिंग करायचं आहे मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, त्यासाठी आपल्याला हा टायटल आपल्याला फक्त रँक जो व्हिडिओ 1 नंबरला करतो त्याचा आपल्याला टायटल घ्यायचं आहे. तर मित्रांनो मी हा टायटल घेऊन घेतला आणि याला सेव्ह करायचं आहे मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, आपल्याला ChatGPT ॲप ओपन करून घ्यायचं मित्रांनो. बघू शकता तुमच्या फोनमध्ये ChatGPT नसेल तर प्ले स्टोरवरती जाऊन डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो आता बघा इथं ChatGPT ॲप ओपन झालं मित्रांनो. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं मित्रांनो, आता जो स्क्रीनशॉट आपण काढला होता ते स्क्रीनशॉट इथे घेऊन घ्यायचं मित्रांनो. आणि इथं काय टाकायचं आहे बघा, तुम्हाला एक टायटल मी सांगणार आहे मित्रांनो. बघा अशा पद्धतीने तुम्ही टायटल टाकून घ्यायचं. या टायटलला चेंज करू नका, फक्त एक चांगला टायटल लिहून द्या आणि मराठीमध्ये द्या. तर मित्रांनो तुम्ही जो पण टॉपिकवर तुम्ही व्हिडिओ बनवताय त्या टॉपिक इथं बघा अशा पद्धतीने रिझल्ट टाकून घ्यायचं आणि याला अपलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो. याला एक कमांड देऊन टाकायची मित्रांनो, याला अपलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो. अपलोड केल्यानंतर मित्रांनो बघू शकता थोड्याच वेळात तुमच्यासमोर भरपूर इथं टायटल आहे मित्रांनो. बघू शकता आता आपल्यासमोर भरपूर असे टायटल आलेले मित्रांनो बघा. तर मित्रांनो बघा इथं भरपूर असे टायटल आले मित्रांनो. तुम्ही ते कोणता बी एक टायटल इथं वापरू शकता मित्रांनो. बघा आपण 2 नंबर बघू, VN ॲपने व्हिडिओ एडिटिंग कशी करायची. तर मित्रांनो आपण जो 2 नंबरचा टायटल बघा याला काय करायचं, कॉपी करून घ्यायचं मित्रांनो. बघा याला कॉपी केल्यानंतर मित्रांनो कॉपी करून घ्यायचं. केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, झालं आपलं टायटलचं काम म्हणजे ESOचं काम. बघा ESO इथं बघा ESOचं काम आपलं इथं झालेलं आहे मित्रांनो. आता काय स्क्रॉल करून घ्यायचं आहे. बरेच यूट्यूबवर तुम्हाला म्हणते मित्रांनो की व्हिडिओ तुम्ही YT स्टुडिओवरून अपलोड करायला पाहिजे, क्रोमवरून करायला पाहिजे, यूट्यूबवरून करायला पाहिजे. पण मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवरूनच अपलोड करा. यूट्यूबवरूनच सगळ्या सेटिंग तुम्ही यूट्यूबवरून करायचं मित्रांनो. तर चला मित्रांनो आपण आता यूट्यूबवरतून व्हिडिओ अपलोड करून घेऊया मित्रांनो. काय करायचं, जो तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायचा आहे तो इथं प्लसच्या आयकॉनवरती जाऊन क्लिक करून घ्यायचा आहे मित्रांनो. इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे जो पण तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर बघा मी हा इथं एक्झाम्पलसाठी एक व्हिडिओ इथं घेतोय. घेतल्यानंतर मित्रांनो आपण जो आपला टायटल कॉपी केला आहे मित्रांनो त्याला इथं काय करायचं आहे, पेस्ट करून टाकायचं आहे मित्रांनो. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बघा इथं पेन्सिलचा आयकॉन मित्रांनो, या पेन्सिलवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथं काय करायचं आहे मित्रांनो, थंबनेल लावायची आहे. थंबनेल लावायची. तर एक्झाम्पलसाठी तुम्हाला मित्रांनो हा थंबनेल मी घेतला आहे मित्रांनो. इथं बघा या थंबनेलवरती क्लिक जो तुम्ही थंबनेल एडिट केला असं मित्रांनो, तो थंबनेल घेऊन घ्यायचा आहे. याला क्लिक करून याला डन करून घ्यायचं आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा थंबनेल इथे लागून जाईल. लागल्यानंतर मित्रांनो इथं काय पब्लिक नाही करायचं आहे मित्रांनो, याला करायचं आहे अनरिस्ट्रिक्टेड. याला अनरिस्ट्रिक्टेड करून इथं करायचं सोडून द्यायचं आणि बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर मित्रांनो आता इथं कोणती प्रकार सेटिंग करायची नाही. आता काय करायचं, याला अपलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो. अपलोड केल्यानंतर मित्रांनो
बघू शकता आपला व्हिडिओ इथं अपलोड होऊन जाईल मित्रांनो. तुम्हाला दाखवतो अपलोडिंग होते बघा. इथं आता बघा इथं अपलोड होते बघा व्हिडिओ अपलोड. तुम्हाला दाखवतो मी. बघू शकता मित्रांनो इथे व्हिडिओ आपला अपलोड होऊ लागला. बघू शकता इथं झाला आहे 10%. काही सेकंदामध्ये आपला व्हिडिओ अपलोड होऊन जाईल. तोपर्यंत काय करायचं मित्रांनो, आपण सेटिंग करून घ्यायचं आहे. काय करायचं मित्रांनो, YT स्टुडिओ ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो बघा इथे व्हिडिओच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. बघा हा मित्रांनो इथं हा व्हिडिओ जो अपलोड होतो मित्रांनो, बघू शकता अशा पद्धतीने व्हिडिओ अपलोड झाला मित्रांनो. आता काय करायचं बघा, इथं पेन्सिलचं आयकॉन बघा, याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन आपल्याला इथं लिहायचं आहे. ॲड डिस्क्रिप्शन इथं क्लिक करायचं आहे मित्रांनो. काय करायचं पहिले टायटल याला कॉपी करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने कॉपी केल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन याला ऑन करायचं आहे आणि इथं काय करायचं पेस्ट करायचं आहे मित्रांनो. बघू शकता माझ्या व्हिडिओमध्ये मी अशाच पद्धतीने डिस्क्रिप्शन ॲड केलं मित्रांनो. आणि त्यानंतर काय करायचं खाली इथं हे करायचं आहे मित्रांनो. आता काय करायचं आपल्याला याचं अबाउट द्यायचं मित्रांनो, की व्हिडिओ आपण कोणत्या टॉपिकवरती बनवतोय, काय बनवतोय इथं आपल्याला म्हणजे युट्यूबला लगेच कळायला पाहिजे आणि लगेच तुमचा व्हिडिओ रँक करायला पाहिजे. तर आपण याला एक अबाउट देऊ. अबाउट देण्यासाठी मित्रांनो काय करायचं, हे टायटल कॉपी करून घ्यायचं आहे. बघा आपलं जे टायटल आहे त्याला कॉपी करून घ्यायचं. कॉपी केल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, परत आपल्याला ChatGPT मध्ये यायचं आहे मित्रांनो. ChatGPT मध्ये आल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, आता बघा ChatGPT ओपन करून घ्यायचं, याला क्लिअर करून घ्यायचं. पहिले अगोदर टायटल इथं पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. केल्यानंतर इथं लिहायचं आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो मी इथं लिहिलं आहे, मी या टॉपिकवरती व्हिडिओ बनवला आहे. मला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अबाउट सेक्शन लिहायचं आहे, तर मला एक अबाउट सेक्शन लिहून द्या. तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने मी इथं लिहिलं आहे आणि याला अपलोड करून घ्यायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो आता तुम्ही समोर एक अबाउट इथं लिहून देईन मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीने मित्रांनो आता काय करायचं, इथं वरचं नाही घ्यायचं आपल्याला. काय करायचं बघा, इथं एक खालचं पण नाही घ्यायचं आपल्याला. काय करायचं, या व्हिडिओमध्ये व्हिडिओ एडिटिंग ॲप वापरून मोबाईलवरून प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे स्टेप बाय स्टेप मी मराठीमध्ये सांगितलं आहे. बघा इथं काय करायचं मित्रांनो, याला इथं ना कॉपी करून घ्यायचं आहे मित्रांनो. मी अशा पद्धतीनेच करतो मित्रांनो. हे बघा हे 2 नंबरचे ऑप्शन याला कॉपी करून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवतो मी. बाकी कोणतीच गोष्ट कॉपी करायची नाही मित्रांनो, याला डायरेक्ट असं कॉपी करून घ्यायचं आहे. बघू शकता कॉपी केल्यानंतर काय करायचं, आता YT स्टुडिओ ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो. तुम्हाला अशी प्रॉपर माहिती कोणी सांगणार नाही. तर मित्रांनो तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत आला असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर मित्रांनो बघू शकता आता काय करायचं, आपलं डिस्क्रिप्शन ओपन करून घ्यायचं आहे आणि इथे थोडं असं खाली येऊन घ्यायचं आणि इथं टाकायचं आहे अबाउट. मित्रांनो बघू शकता इथं अबाउट टाकल्यानंतर मित्रांनो आता इथं काय करायचं आहे, तुम्हाला आपण जे कॉपी केलं होतं मित्रांनो त्याला इथं पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीने पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बघा इथं अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचं. केल्यानंतर आता काय करायचं, थोडंसं खाली यायचं आहे आणि इथं काय करायचं आहे, एक अशी लाईन मारून घ्यायची मित्रांनो, जेणेकरून हे एकदम मस्त आणि क्लिअर वाटा मित्रांनो. तर बघू शकता अशा पद्धतीने केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला थोडेसे हॅशटॅग वगैरे इथं आपल्याला द्यायचे. तर मित्रांनो खाली इथं घेऊन घेऊ आपण थोडंसं. तर मित्रांनो काय कीवर्ड हॅशटॅग टाकण्यासाठी आपल्याला काय करायचं, ChatGPT ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ChatGPT ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता काय करायचं आता बघा इथं आपल्याला क्लिअर करून घ्यायचं मित्रांनो. सर्व याला क्लिअर केल्यानंतर मित्रांनो काय करायचं, आता इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. आपलं जे आपण टायटल वगैरे लिहिलं होतं ते इथं पेस्ट करून घ्यायचं आणि याला सांगायचं आहे की मला काही, तर मित्रांनो याला सांगायचं की, तर मित्रांनो मी इथं लिहिलं आहे बघा या टॉपिकवरती मला काही कीवर्ड्स द्या. तर मित्रांनो बघू शकता असे कीवर्ड्स इथं आपल्याला आले मित्रांनो. बघा हे कीवर्ड्स आपल्याला काय करायचं आहे, याला कॉपी करून घ्यायचं आहे मित्रांनो. बघा तर मित्रांनो हे थोडंसं याला गॅप येतं, याला काय सांगायचं आपण गॅप नको देऊ म्हणून. तर मित्रांनो इथं ChatGPT आपण सांगूया की गॅप नको देऊ म्हणून. तर मित्रांनो बघा आपण असं लिहून घेतलं की या कीवर्ड्समध्ये गॅप नका देऊ आणि याला असं अपलोड करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो याला गॅप नका देऊ म्हणल्यावर मित्रांनो बघू शकता आपल्याला याने असं दिलंय, परत असं झालं मित्रांनो. आता मित्रांनो याला काय सांगू आपण, परत लाईन टू लाईन दे. तर मित्रांनो याला आपण सांगितलं की या कीवर्डला लाईन टू लाईन दे, गॅप नको देऊ. तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कीवर्ड्स आले मित्रांनो. बघा त्याला काय करायचं मित्रांनो, सगळ्याला कॉपी करून घ्यायचं. कॉपी कसं करायचं बघा, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं कॉपी करून घ्यायचं मित्रांनो. सर्व इथं कीवर्ड्स तुमचे कॉपी होऊन जाईल मित्रांनो. बघा अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हॅशटॅग पण कॉपी करू शकता मित्र. इथून बघू शकता अशा पद्धतीने सर्व कॉपी करून घ्यायचे मित्रांनो. केल्यानंतर आता काय करायचं बघा, कॉपी करायचं आहे आणि डबल YT स्टुडिओ आपलं खोलायचं आहे मित्रांनो आणि तिथे पेस्ट करायचं आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवतो हे बघा इथं पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. बघा अशा पद्धतीने तुमचं डिस्क्रिप्शन इथं ॲड झालंय मित्रांनो. बघा अशा पद्धतीने झाल्यानंतर मित्रांनो बघा भरपूर इथं आपलं झालंय काम. आता इथं काय करायचं आहे, याला तुम्ही आता इथं खाली लाईन मारू शकता किंवा थँक्यू पण लिहू शकता मित्रांनो. याला काय करायचं आता सेव्ह करून घ्यायचं मित्रांनो. अशा पद्धतीने आता झालंय मित्रांनो. इथं भरपूर इथं आपलं काम झालेलं आहे मित्रांनो. आता इथं प्रमोशन वगैरे तुमचं काय असेल तुम्ही इथं ऍड करू शकता मित्रांनो. तसं काय विषय नाही. बाकी बघा आता मेन काम राहिलं मित्रांनो, आपल्याला लावायचं इथं टॅग. बघा इथं
इथं तुम्ही कमेंट तुमचे लाईक वगैरे जे सेव्ह करायचे तुम्ही करू शकता मित्रांनो. तुमचे लाईक कमी येत असेल तुम्ही याला ऑफ करून ठेवा आणि बाकी कमेंट वगैरे ऑन करून ठेवा. आता काय मित्रांनो आपल्याला लावायचे टॅग. टॅग लावण्यासाठी मित्रांनो काय करायचं पहिले सर्वात पहिले काय करायचं तुमचं क्रोम ओपन करून घ्यायचं. मी जर क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर टाकायचं रॅपिड टॅग. मित्रांनो इथं काय टाकायचं रॅपिड टॅग टाकून घ्यायचं मित्रांनो. हे बघा रॅपिड टॅग टाकल्यानंतर मित्रांनो फर्स्ट वेबसाईट याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. केल्यानंतर इथं बघा स्टार्ट तुमच्यावर असा इंटरफेस येईल मित्रांनो. आल्यानंतर बघा टॅग जनरेटरवरती क्लिक करून घ्यायचं. केल्यानंतर मित्रांनो बघा इथं समोर असं पेज येईल मित्रांनो. इथं काय करायचंय जे आपण टायटल कॉपी केलंय मित्रांनो त्याला इथं पेस्ट करून घ्यायचं. त्यामुळे इथं हॅशटॅगच पूर्ण पेस्ट झाले मित्रांनो आपले. तर इथं जे आपण टायटल टाकलोय मित्रांनो तेच इथं पेस्ट करायचंय. बघू शकता मित्रांनो जनरेट करायचं. केल्यानंतर मित्रांनो बघा अशा प्रकारचे तुमचं हॅशटॅग आले मित्रांनो. याला काय करायचं आता कॉपी करून घ्यायचं मित्रांनो. तर कॉपी कसं करायचं मित्रांनो तुम्हाला सांगतो मी. बघा वरती तर कॉपीचं ऑप्शन बघा इथं कॉपी करून घ्यायचं. केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आहे युट्यूब ब्राउझर खोलून घ्यायचं मित्रांनो. मित्रांनो क्रोम ब्राउझर आल्यानंतर काय टाकायचं youtube.com टाकल्यानंतर मित्रांनो बघा तुमचं वर एक असं इंटरफेस येईल मित्रांनो. इथं थोडंसं चॅनल माझं हे जुनं चॅनल आहे मित्रांनो. थोडं इथं काही प्रॉब्लेम आला याला. त्याचं प्रॉब्लेम पहिले सोल्युशन करून घेऊ. तर मित्रांनो आपण ते सोल्युशन केलं मित्रांनो. काय करायचं आहे नंतर आपल्याला इथं युट्यूब आल्यानंतर मित्रांनो काय करायचं बघा असा इंटरफेस तुमच्या समोर आल्यानंतर इथं व्हिडिओच्या ऑप्शन क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. हे बघा इथं व्हिडिओचा ऑप्शन मित्रांनो इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा आपण जो आत्ता व्हिडिओ अपलोड केला मित्रांनो त्याच्यावरती आपण क्लिक करून घेणार आहे. बघा आपण जो व्हिडिओ अपलोड केला इथं क्लिक करून घेणार आहे. बघा हा व्हिडिओ इथं आलाय मित्रांनो. आता काय करायचं मित्रांनो खाली यायचं बघा इथं इथं शो मोरवरती यायचं मित्रांनो. आल्यानंतर याला थोडं स्क्रॉल करून घ्यायचं मित्रांनो. केल्यानंतर बघा इथं टॅगचा ऑप्शन मित्रांनो याला क्लिक करून घ्यायचं आणि केल्यानंतर मित्रांनो जे टॅग आपण ऍड केले मित्रांनो याला इथं पेस्ट करून घ्यायचे. तर बघा सर्व टॅग इथं लागलेले मित्रांनो व्यवस्थित बघू शकता. अशा पद्धतीने इथं टॅग लागले मित्रांनो. इथं थोडे टॅग जास्त आले मित्रांनो. एक टॅग आपण कट करून घेऊ. बघा मित्रांनो केल्यानंतर बघा इथं कोपऱ्यात वर काय करायचं आता कोणती छेडछाड करायचं नाही. तर वरती सेव्हचा ऑप्शन मित्रांनो सेव्ह करून घ्यायचं. इथं लागले आपले टॅग मित्रांनो. अशा पद्धतीने टॅग लागल्यानंतर मित्रांनो आता काय करायचंय बघा आता करून घ्यायचं स्क्रॉल. आता कोणतीच प्रकारची छेडछाड इथं करायची नाही. त्यानंतर मित्रांनो आता काय करायचं YT स्टुडिओ आपल्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. परत मित्रांनो YT स्टुडिओ ओपन केल्यानंतर मित्रांनो काय करायचं आपल्याला तोच व्हिडिओ आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा मित्रांनो. इथं काय कंटेंटवर जायचं. केल्यानंतर मित्रांनो थोडा वेळ घ्यायचा मित्रांनो. माझा नेट स्लो चालते तर लगेच तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल मित्रांनो. बघू शकता. आल्यानंतर तोच व्हिडिओ आपल्याला इथं ओपन करून घ्यायचा आहे. केल्यानंतर मित्रांनो आता इथं आपले जवळपास सर्व सेटिंग इथे झाले मित्रांनो. जवळपास मी तुम्हाला सर्व माहिती सांगायचा प्रयत्न केला मित्रांनो या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आता काय करायचंय बघा आता मित्रांनो इथे एक गोष्ट राहिली मित्रांनो. इथं काय करायचं इथं खाली बघा कॅटेगरी. इथं कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. बघा इथं बघा कॅटेगरी कॉमेडी. तर इथं तुम्ही काय करायचं मित्रांनो तुम्ही ज्या पण टॉपिकवरती व्हिडिओ बनवत असाल मित्रांनो. तुम्हाला एक उदाहरण देतो. समज जो तुम्ही जर का ब्लॉगिंग करत असाल तर इथं पीपल ब्लॉगिंग इथं तुम्ही करायचंय मित्रांनो. हे बघा पीपल अँड ब्लॉग्स इथं करायचंय. आणि तुम्ही जर का टेक व्हिडिओ बनत असाल तर इथं सायन्स अँड टेक्नॉलॉजीवरती क्लिक करून घ्यायचं मित्रांनो. आपण तेच करणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने इथं सर्व सेटिंग मी जवळपास मित्रांनो सर्व सेटिंग इथं तुम्हाला सांगितली. बघा अशा पद्धतीने सोशल बघा मित्रांनो जवळपास मी इथं तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली मित्रांनो. इथं काय सायन्स अँड टेक्नॉलॉजी इथे क्लिक करून घ्यायचं. केल्यानंतर मित्रांनो आता हे झालं सर्व आपलं काम. आता बॅक घ्यायचंय मित्रांनो. आता तुम्ही एक टायमिंग ठरवा ज्या टायमिंगला तुमचा व्हिडिओ रोज पडला पाहिजे मित्रांनो. इथं काय करायचं मित्रांनो इथं बघा इथं अनडिस्टिक क्लिक करून घ्यायचे. आणि इथं काय करायचं मित्रांनो इथं सेट प्रो तिथं काय करायचं खाली घ्यायचं मित्रांनो. याचे क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो काय करायचं इथं तुम्ही तारीख टाकायची आहे. जवळपास मी आजची तारीख टाकणार आहे मित्रांनो. टाकल्यानंतर समजून घ्या मित्रांनो मी उद्याची तारीख टाकणार आहे. उद्या हा व्हिडिओ उद्या अपलोड करणार आहे मित्रांनो. तुम्ही तर काय करणार आहे 7 वाजता मी हा व्हिडिओ इथं PM करून इथं ओके करणार आहे मित्रांनो. हा व्हिडिओ आपोआप मित्रांनो माझा डायरेक्ट नेट चालू असो किंवा बंद असो असं केल्यानंतर मित्रांनो सेव्ह करून घ्यायचं मित्रांनो. हा व्हिडिओ डायरेक्ट आपोआप आपला अपलोड होऊन जाईल. नेट चालू असो किंवा बंद असो बरोबर 7 वाजताच हा व्हिडिओ इथं आपला अपलोड होणार आहे मित्रांनो. माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आपण असेच व्हिडिओ आणत असतो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय भारत मित्रांनो.